परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ताच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात आपण त्रिवार ओंकार आणि पद्याने करूयात। हरी धन्यवाद। आत्ताचं पद्य ज्यांनी सादर केलं ते आपल्या शाळेचे माध्यमिकचे विद्यार्थी होते। आत्ताचा आपल्या सत्राचा विषय हा व्यक्तिमत्व विकसनाची आजची गरज असा आहे। बाभा बोरकरांनी आपल्या एका कवितेत असं म्हटलेलं आहे की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मूल नाही फारसे। ह्या कवितेत जसं त्यांनी वर्णन केलंय तसं व्यक्तिमत्व अजून विकसित होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये व्यक्तिमत्व विकसनासाठी काय काय लिहून ठेवलेलं आहे हे सकाळच्या सत्रातही आपण बघितलं। आजच्या काळात व्यक्तिमत्व विकसन हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ते कसं व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सगळेजण काम करत आहेत। सध्याच्या सोशल मीडिया तंत्रज्ञान ह्यामुळे आत्मकेंद्रित झालेल्या लोकांची त्यासाठी धडपड चालू असते। पण नक्की व्यक्तिमत्व विकसन करायचं म्हणजे काय करायचं ह्याच्यासाठीचं चिंतन आता आपण करणार आहोत। नुसतंच बाह्य रूप म्हणजे चालणं, वागणं, बोलणं, दिसणं हे फक्त व्यक्तिमत्व असं नाही, तर ते कसं असलं पाहिजे असे उत्तम व्यक्तिमत्व घडवणारे आणि कौशल्यपूर्ण प्रकल्पाधारित शिक्षणातून उत्तम विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षणव्रती आज आपल्याला लाभलेल्या आहेत। वाचस्पती रेणुताई दांडेकर गेली 32 वर्ष चिखलगाव येथे शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयांमध्ये वेगवेगळी चळवळ चालवणाऱ्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या रेणुताईंचा मी थोडक्यात परिचय करून देते। खरं म्हणजे त्यांचा परिचय एवढा मोठा आहे की वेळेअभावी मी त्यातले काही निवडक मुद्देच सांगणार आहेत। औपचारिकरित्या MA MEd झालेल्या रेणुताई या प्रसिद्ध लेखिका, शिक्षिका आणि समाजसेविका आहेत। समिधा पुरस्कार, बाया कर्वे पुरस्कार,
पुलोत्सव पुरस्कार यासारख्या 33 पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. विविध मासिकांमध्ये वृत्तपत्रांमधले लेखन आपण सगळ्यांनी वाचले असेलच. असे 33 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. अध्यापक किती समृद्ध असावा, तर तो रेणुताईंसारखा, असं मला वाटलं की त्या एवढ्या समृद्ध आहेत तर त्यांच्या समोरचे विद्यार्थीसुद्धा नक्कीच तसे समृद्ध होत जातील. वेगवेगळ्या विविध शैक्षणिक नियुक्त्यांवर त्यांनी काम केलेले आहे आणि अशा शिक्षणव्रती आज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्याबद्दल खूप खूप आनंद आणि रेणुताईंचे स्वागत. व्यक्तिमत्व विकसनाचे अनेक उपक्रम ज्ञानप्रबोधिनीमध्ये घेतले जातात आणि असे मोठे काम करणाऱ्या प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्ते असणाऱ्या आदरणीय महेंद्रभाई सेठिया आजच्या सत्राला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचंही स्वागत. त्यांचाही अगदी थोडक्यात परिचय करून घेते, कारण सगळ्यांनाही आपल्याला भाई माहीत आहेत. त्याच्यामुळं ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपल्या प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असणारे, युवक विभागामध्ये कार्यरत असणारे, छात्रप्रबोधनचं अनेक वर्ष काम ज्यांनी सांभाळलं आहे, नुकतंच नवनिर्वाचित ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून आता त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. अनेक लेखमाला त्यांच्या प्रसिद्ध आहेत, पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अभ्यास दौरे, शिबिरे, मदत कार्य या सगळ्यात उत्साहाचे सळसळते रूप आदरणीय भाईंचे अनेकांनी बघितलेले आहे. त्या भाईंचेही खूप खूप स्वागत. आदरणीय भाऊंनी मनुष्य घडणीसाठी शिक्षण या प्रबोधिनीच्या ध्येय वाटचालीसाठी पंचकोशाधारित गुरुकुलाची स्थापना केली आणि या परिषदेच्या निमित्ताने गुरुकुलासोबत ज्या शिक्षणव्रतींनी अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांचे काही कृतज्ञता सत्कार आपण यानिमित्त 2 दिवस वेगवेगळ्या सत्रांमधून करणार आहोत. त्यातला एक सत्कार आपण आत्ता इथे करणार आहोत. बालभवनापासून ते गुरुकुलाच्या गुणविकास वर्ग चालवण्यापर्यंत आणि गेली अनेक वर्ष ज्यांनी निवृत्तीनंतरसुद्धा निरपेक्षपणे काम केलं अशा उषाताई पिंपुडे. उषाताईंचं आणि आमचं नातं इतकं जवळचं आहे की हा कृतज्ञता सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जेव्हा अगदी सुरुवातीचा गुरुकुलाचा काळ होता तेव्हा भाऊंच्या आग्रहाखातर त्यांनी गुरुकुलात काम करायला सुरुवात केली आणि 5वीच्या मूलभूत वर्गाची घडी बसवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. अभ्यास दौरे असतील, जगदंबा परिवाराची निर्मिती असेल, पालकांचं संघटन असेल, उद्योगांचे वेगवेगळे अनुभव पालकांना देणं, विद्यार्थ्यांना देणं असेल, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी अतिशय उत्साहाने पुढाकार घेऊन काम केलेलं आहे. अशा ज्येष्ठ कार्यकर्त्या आदरणीय उषाताई पिंपुडे यांचा कृतज्ञता सत्कार आपण इथं करणार आहोत. मी ताईंना अशी विनंती करते की त्यांनी हा कृतज्ञता सत्कार स्वीकारावा. नवीन फळीच्या कार्यकर्त्या जे गुरुकुलाचे कार्यकर्ते आहेत त्या श्रीरामदादा आणि शुभमदादांना मी अशी विनंती करते की ताईंचा हा सन्मान करावा. अतिशय जिव्हाळ्याचं नातं उषाताईंचं आणि आमचं आहे. धन्यवाद ताई. आजच्या वक्त्यांचाही आपण सन्मान आता करणार आहोत. मी पूर्व माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख आणि निगडी केंद्राचे केंद्र प्रशासक आदरणीय शिवराज दादा यांना विनंती करते की त्यांनी रेणुताई आणि महेंद्रभाईंचाही सन्मान करावा. मी रेणुताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या सत्राची सुरुवात करावी.
जास्त आहे. त्यामुळे आत्ताच महेंद्रबाई असं म्हणाले की जेवणानंतरचं सत्र म्हणजे काही खरं नाही. व्यक्तिविकसन, व्यक्तिमत्व विकसनाची आजची गरज असा विषय मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. 19 जानेवारीला मला आदित्य दादांचा फोन आला की तुम्हाला या विषयावर बोलायचं आहे. आणि मी तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारे खूप वेळा लिहून काढलं. आज त्याच्यातलं बोललं जाईल का आणखीन वेगळं बोललं जाईल मला माहिती नाही, पण एक नक्की होईल, कदाचित त्यावर पुस्तक लिहिलं जाईल. म्हणजे इतकं लिहून काढलं मी. आणि एवढं करून आज मला मुलगी म्हणाली, पण नक्की आई तू त्यातलंच बोलणार आहेस का आणखीन काहीतरी बोलणार आहेस? म्हटलं माहिती नाही मला. मला वाटतं ऋषितुल्य माणसं असतात, पण ऋषितुल्य संस्था खूप कमी असतात, जवळजवळ नसतात. ही संस्था अशी आहे की ज्या संस्थेतला प्रत्येक घटक हा या प्रत्येक घटकामध्ये एक ऋषित्व आहे. आणि त्यामुळे ही संस्था ऋषितुल्य आहे असं मला म्हणावं असं वाटतं. चला, जागे आहात सगळे. पहिल्या वाक्याला टाळ्या पडल्या. याची परीक्षा जे आपण करतो त्याची परीक्षा कशी बघायची किंवा ते मोजायचं कसं आणि ते सगळ्यांचं कसं मोजायचं याची काही आपल्याकडे पद्धत नाही आहे. आपण बघतो, निरीक्षण करतो, नोंदवतो, अजून निरीक्षण करतो, नोंदवतो, अजून निरीक्षण करतो, अजून काय करायला पाहिजे ते ठरवतो. पण आपण असं म्हणतो की पाऊस मोजायला सगळा पाऊस जमवायचा नसतो. पर्जन्यमापकात पाणी साठतं त्यालाच आपण आज किती पाऊस पडला असं म्हणतो. माझ्याबरोबर जी माझी छोटी 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 बहीण म्हणू, मुलगी म्हणू आहे, तर ती माझ्याबरोबर होती आज. आणि मी तिला म्हटलं की आज मी काय बोलू ग? तशी ती म्हणली तुम्ही असं बोला की आजकाल मुलांमध्ये अजिबात आदर नाही आहे, आदराची भावना नाही आहे, नीट उर्मटसारखं बोलतात, नीट बोलायची पद्धत नाही आहे, तर तुम्ही याच्यावर बोला. म्हटलं चालेल, याच्यावर आपण बोलूया. मग मी मगाशी विश्रांती कक्षामध्ये गेले, ती शेजारी बसली ती, आणि मी तिला म्हटलं तुम्हाला कसं आमच्याशी वागायचं याचं काही ट्रेनिंग दिलंय का? तशी ती म्हणली नाही, असं काही ट्रेनिंग नाही दिलं. मी म्हटलं तू इतकी बरोबर आहेस, अशी खूप सगळं आपणहून करते आहेस, तुझ्यात एक वेगळी जाणीव मला दिसते आहे. पण आता मी फार विशेषणं तिला लावली नाही, कारण तिला जे बोलायचं होतं ते राहिलं असतं. मग तशी ती म्हणली असं काही नाही आहे ताई, आम्हाला फक्त माणूस सांगितला, व्यक्ती, आणि त्यांच्याबरोबर राहायचं एवढंच सांगितलं, बाकी आमचं आम्ही बघतो. मी म्हटलं हे आमचं आम्ही कसं काय बाबा आलं तुझ्यात? तशी ती म्हणली इथे मी गुरुकुलात राहते आणि आमच्या इथे जे उपक्रम चालतात त्या उपक्रमातून आम्ही शिकतो की आम्हाला काय करायचं आहे. मला वाटतं हे या संस्थेचं मूल्यमापन आहे. म्हणजे जेव्हा एखादी, आणि ही एखादीच असणार नाही, कदाचित आपल्या मनातील एखादी मुलगी असं उत्तर देईल, कारण आम्ही एका यंत्रणेत काम करणारी बरीच माणसं असतो, मग आम्हाला एक सवय असते की हे मूल्यमापन काही बरोबर नाही. पण जेव्हा आजूबाजूला वावरणारे सर्वच मुलं मी पाहत होते, कार्यकर्ते पाहत होते, ते मला हे जाणवलं. त्याच्या बरोबर उलट उत्तर काल मी ट्रेननी येताना मला मिळालं. माझ्या बरोबर एक अशीच कॉलेजची मुलगी होती आणि ती पण पुण्यात येत होती. मी तिला म्हटलं की तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काय काय करता? तशी ती म्हणली आम्ही ट्युशन लावतो. ओके म्हटलं, मग तिथे काय काय शिकवतात? नाही, असं सगळं शिकवतात, सॉफ्ट स्किल वगैरे, नी वागायचं कसं, कम्युनिकेशन स्किल वगैरे वगैरे सगळं आम्हाला शिकवतात. पण मग याचा उपयोग तुम्ही काय करता? तशी ती म्हणाली कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचं म्हणजे हे सगळं लागतंच. आता ही दोन व्यक्तिमत्व विकासाची अतिशय ज्वलंत उदाहरणं आहेत असं मला वाटतं. मग ही गरज आजच आहे का? त्यांनी आजची गरज वेगळी आहे हे नक्की आहे. काल पण होती. काल पण आम्ही असं आमच्यावर काही संस्कार झाले की ज्याच्यातून आम्ही घडलो, ज्याच्यातून आम्हाला समजलं की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडना, अशी रचना होती. आज काही आम्ही बिघडलो, तुम्ही पण बिघडा ना, अशा रचनेकडे आपण चाललो आहोत की काय, असा आजूबाजूला पाहून प्रश्न पडतो. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच आज आपल्याला सगळ्यांना विचार करायचा आहे. पण तो विचार मी एकटी बोलून नाही करणार आहे, तर तुमच्या सगळ्यांचा सहभाग पण मला
अभिप्रेत आहे. तर आपण सगळे मिळून एक खेळ खेळणार आहोत. तो खेळ असा आहे, मी तुम्हाला 1 मिनिटं वेळ देणार आहे आणि नंतर त्या 1 मिनिटात तुम्हाला काय काय आठवलं ते विचारणार आहे. 1 मिनिटं डोळे बंद करायला संधी आहे, जी आपल्याला 1 मिनिटापुरती का होईना जेवल्यानंतर ऑफिशियली मिळणार आहे. हां, खेळूया आपण. तर सगळ्यांनी, आता ज्यांना हा खेळ माहिती आहे त्यांनी नाही खेळायचा, पण असं सगळ्यांनीच म्हणायचं नाही की आम्हाला माहीत आहे, नाही तर मग खेळात मजा नाही येणार. तर आपण सगळ्यांनी डोळे बंद करूया आणि अशी काही सक्ती नाही आहे. ज्यांना उघडे ठेवायचे असतील ते पण ठेवू शकतात, पण डोळे बंद केल्यावर तुम्ही सगळे खूपच छान दिसताय, प्रसन्न दिसताय. आणि एक वेगळीच म्हणजे चिंतन करताना पण किती प्रसन्नता असते याचा अनुभव येतोय. आपण आठवतोय 1 मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये कोणते कोणते विचार येत आहेत. पण डोळे उघडायला हरकत नाही. कोणी सांगेल का मला की आपल्या मनात काय विचार आले, काय आठवलं? हां, सर्वांना नमस्कार. माझं नाव संभाजी गायकवाड आहे. 1 मिनिट, मी फक्त एक विनंती करते. आपल्याला ही भाषण करायला संधी मिळाली असं नाही समजा. वळ करून दिली. नाही नाही, तुमच्यासाठी नाही, जनरल इन्स्ट्रक्शन. तर मी आमच्या संस्थेमध्ये आम्ही 6 शिक्षक आम्ही ते एकत्र आलो आहे आणि मला 1 मिनिटामध्ये असा विचार करत होतो मी की आम्ही आज सकाळी पहाटे आल्यापासून इथली जी व्यवस्था आहे किंवा जे प्रशिक्षणाचे जे ज्वलंत विषय आहेत, हे जे आम्ही पाहतोय, आम्ही आता बाहेर पण मी जेवणानंतर आम्ही ते मुलांनी मांडलेले वेगवेगळे चार्ट्स पाहिलेत की त्याच्यामध्ये जे वेगवेगळे म्हणजे इलस्ट्रेटेड माहिती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. तर या ठिकाणी चालणारे जे जे विविध उपक्रम आहेत, तर हे नवीन उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही कसं राबवू शकू याचं नियोजन मी करतोय आणि त्याचे फोटो देखील आम्ही माझ्या मोबाईलमध्ये घेतलेत, काही नोट डाऊन केलेले आहेत. तर अशा प्रकारचं मी चिंतन या बाबतीमध्ये 1 मिनिटामध्ये मी करत होतो. थँक्यू, धन्यवाद. खूप छान. अजून कोणी सांगेल? आपण एक 2-3 जणच घेऊया फक्त. हां सर. नमस्कार. मगाशी जे सत्र झालं त्या सत्रामध्ये थोडं मन गेलं. आता मगाच्या सत्रामध्ये एक उदाहरण सांगितलं गेलं की चित्रपट आहे आणि चित्रपटाची पट्टी अशी सरकते, त्याप्रमाणे ते पट्टी जर स्थिर राहिली तर सगळं स्थिर होतं आणि पट्टी ज्या गतीनं फिरेल त्या गतीनं ते जिवंतपण येतो. माझ्या मनात आत्ता असाच विचार येत होता की हे जे सृष्टीचक्र आपल्याला दिसतंय हे जणू काही निर्जीवच आहे आणि कालाच्या गतीने सरकतंय म्हणून ते कदाचित जिवंत दिसतंय की काय, असं एक विचार माझ्या डोक्यात येतो. खूप छान. अजून 1-2 जण. हां, पहिली स्लाइड होती त्याच्यामध्ये मुलं चिंतन करतायत का मनन करतायत. तर माझा सहकारी ज्याने मला मदत केली तो मला म्हणाला की ताई हे झोपल्यासारखे वाटतात. म्हटलं नाही, ते चिंतन करतायत. खूप छान. एक शेवटचं. तुम्ही म्हटलं तसं 1च मिनिटासाठी डोळे मिटले आणि त्याच्यात असं लक्षात आलं की तुम्ही आत्ता म्हटलं की ऋषितुल्य माणसं असतात, तशी ही संस्था ऋषितुल्य आहे आणि मला ते खरंच जाणवलं आज आल्यापासून. सकाळी 5 वाजता मी इथे आले तेव्हापासून आत्तापर्यंतच जर एवढं छान वाटतं आहे तर कदाचित उद्या जाताना मी खूप काहीतरी घेऊन जाणार आहे. बघा गंमत काय आहे. बसा खाली. खूप छान सांगितलं. प्रत्येकाच्या मनात काहीतरी आशय असेल सांगायला. कोणाच्या मनात असं आलं का स्वविषयी, मी काय आहे, मला काय करायचं आहे, मी काय विचार करू शकतो, मी कसा आहे? एकाचा हात वर आलाय. मित्रांनो, आपण बरेच वेळा स्व म्हणजे इथे मी अहम म्हणत नाहीये, मी माझ्याबद्दल विचार करायचा विसरते आणि मग सामान्य विचार माझ्या, ते काही चूक नाहीये.
ते बोललात ते अजिबात चूक किंवा नाहीये, जे मनात आलं ते आपण बोललो. पण आपण जर या विषयाच्या संदर्भात विचार केला तर थोडंसं किंबहुना जास्त जेव्हा आपण बाहेर वावरतोय, काही करतोय, तेव्हा आपण स्वतःचाही थोडा विचार करूया. कारण व्यक्तिमत्व विकसन हे आपण दुसऱ्याचं जितकं करायचं आहे किंवा करायला मदत करायची आहे त्याहीपेक्षा जास्त स्वतःचं करायचं आहे. कारण याचा परिणाम खूप वेगळा होत असतो की ज्याच्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे, हे काम करायची संधी घ्यायची आहे. आता एका बाजूला पंचकोशच्या तत्वज्ञानावर आधारलेली विचार प्रणाली, त्यावर आधारलेलं काम, त्यावर आधारलेली ही 2 दिवसाची कार्यशाळा, आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळे येणारे विचार, त्याच्यानुसार बदलत जाणारे शिक्षण, त्याच्यानुसार होणारे बदल, त्याच्यानुसार घडणाऱ्या गोष्टी, त्याच्यानुसार होणारी तारांबळ, आणि त्यातून काही करायचंय. अशा 2 गोष्टी मला वाटतं दिसायला पॅरलल आहेत. पण आपण जर नीट विचार केला, स्वतःपासून विचार केला, तर आपल्याला असं जाणवेल की भारतीय तत्वज्ञान, भारतीय विचार परंपरा ही प्राचीन नाहीच आहे मुळे. ती एकेकाळी घडली म्हणून आपण त्याला प्राचीन म्हणतो, पण ती जशी प्राचीन आहे, अतिप्राचीन आहे, प्राचीन आहे, अर्वाचीन आहे, आधुनिक आहे आणि नवं पण आहे. कारण ती माणसाला व्यापून आहे. कदाचित तिची नावं बदलतील, कदाचित वेगवेगळी त्याच्याबद्दल असणाऱ्या संकल्पना थोड्याफार वेगळ्या होऊ शकतील, परंतु मूळ तेच आहे असं आपल्याला अग्रहाने म्हणायला हरकत नाही. मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं की मग हे कोणी करायचं, हे विकसन आपलं आपण करायचं असेल तर कसं करायचं. मला स्वतःला तरी मी ओळखलं आहे का, याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. कदाचित बरीचशी उदाहरणं जिथे आम्ही काम करतो त्यातली येऊ शकतात. जेव्हा अगदी नवीन मी चिखलगावला गेले, आम्ही सगळे गेलो, तेव्हा एका शिकलेल्या वातावरणातून आम्ही गेलो. एक पदवी होती आणि एक थोडासा त्या पदवीचा गर्व पण होता की आपण एवढे शिकलेले आणि आता आपण जाऊन काहीतरी काम बीम करणार आहोत, असं एक भोंगळ स्वप्न होतं. आणि मग समोर आलेल्या मुलाला एका जेव्हा आम्ही विचारलं की तू काय वाचतोस, कारण वाचलं पाहिजे, आम्ही खूप वाचलं, मग आमच्या भाषणात सगळे संदर्भ येणार आणि आम्ही भाषण करणार, हे सगळं डोक्यात होतं कारण प्राध्यापक होते. आणि त्यामुळे जेव्हा त्या मुलाला विचारलं तू काय वाचतोस, तू माझ्या तोंडाकडे बघायला लागला. मी म्हटलं अरे असं काय बघतोयस, आपण वाचतो की नाही, पुस्तकं वाचतो, गोष्टी वाचतो, कविता वाचतो, कथा वाचतो. एकदम प्राध्यापक असल्यामुळे मी भाषणच सुरू केलं. तशी तो मुलग्याच्या चेहऱ्यावर काही भाव आले नाहीत. तो म्हणला मी काहीच वाचलं नाही, माझ्या घरात पुस्तक नाही, तर मी तुमची सगळी पुस्तकं कुठून वाचणार, तुम्ही सांगताय ती. पण तो म्हणला मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो. मी म्हटलं विचार. मी अमुक एवढी शिकलेली आहे, तुझ्या प्रश्नांची, असं माझ्या मनात होतं. त्यांनी शेजारचं एक झाड दाखवलं. मला म्हणला हे काय आहे. म्हटलं अरे हे झाड आहे, हे कसलं आहे माहीत नाही, ह्याला केव्हा पालवी फुटते माहीत नाही, याच्यावर कुठले पक्षी येतात माहीत नाही, हे केव्हा फुलारतं माहीत नाही, यातला फुलातला गंधकोश कुठे असतो माहीत नाही. सगळ्याची माझी 10-12 उत्तरं माहीत नाही, माहीत नाही, माहीत नाही, माहीत नाही अशी आली. जेव्हा मी विचारलेल्या प्रश्नाची पण त्याची उत्तरं माहीत नाही, माहीत नाही अशी होती. तेव्हा माझ्या लक्षात आलं वाचन या शब्दाचा त्याने जो अर्थ घेतलेला आहे आणि त्यांनी जो निसर्ग वाचलेला आहे तो मला वाचता येत नाही. म्हणजे माझ्या वाचनाची, माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी मला आता नव्याने सुरुवात करायला हवी. असे जेव्हा मित्रांनो आपण अनुभव घेतो, मला वाटतं प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं, म्हणजे ज्याला आपण लर्निंग बाय डुईंग म्हटलं तरी अनुभवच असतो, कारण आपण करतो तेव्हा अनुभव होतो. प्रत्यक्ष जाऊन ते पाहणं हा अनुभवच असतो, प्रत्यक्ष जाऊन ते ऐकणं हा अनुभवच असतो. आणि मग मला कधी कधी प्रश्न पडतो, आधी पुस्तकं का माणसं आधी जगतात ते तत्वज्ञान, आणि मग ते पुस्तकात येतं आणि त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो. असा प्रश्न पडण्या इतकी माणसं जेव्हा वेगळी वागतात तेव्हा देव माणूस नावाच्या शब्दाची निर्मिती होते. मग तिथे सुशिक्षित अशिक्षित तो कसा आहे ह्याचा काहीच फरक पडत नाही. एकदा एक अशिक्षित बाई एके ठिकाणी JCBचं काम सुरू होतं, तो असं माती उखणत होता, वर काढत होता, उखणत होता, वर काढत होता. तशी एक ती आजी आली आणि म्हणली काय मान टाकतोय मान वर उचलतोय.
काय मान टाकतोय? अगं कोण आहे? म्हटलं कोणी नाहीये तिथे. तुला कोणाची मान दिसते खाली पडणारी न वट उठणारी? म्हटले ते बघा कसं मान टाकतंय मान वर करतंय. मी म्हणलं अगं ते यंत्र आहे, त्याला काय कळतंय? असं नसतं म्हणली, यंत्राला पण जीव असतो. आता हे ज्या बाईला समजतं की यंत्रात पण कदाचित ह्याचा अर्थ तिला कळलेला नसेल, मलाही बराच वेळ कळला नाही, पण देवत्वाचा सकाळी आपल्याला विचार चाललेला होता. ज्याला हा अर्थ कळतो त्याच्याकडनं मला शिकायचंय की आमच्या संकल्पना म्हणजे नक्की काय असतं. असं जर मी स्वतः शिकले, माझी भूमिका बदलली, तरच कदाचित समोरचा काहीतरी समजून घेईल, काहीतरी स्वतःत बदल करायचा प्रयत्न करेल. अशी खूप उदाहरणं सांगता येतील. त्या उदाहरणानंतर एकदम एका अगदी नव्या उदाहरणापर्यंत मी येते. आमच्या इथे एका मुलानं शेती करायची ठरवली. साधारण परंपरा अशी आहे की साधारण 10वी झालं की सगळी मुलं मुंबईत जातात. आणि मुंबईत जाऊन पूर्वी फक्त पुरुष माणसं जायची, आता बायका पण जातात. त्यामुळे आता गावाच्या गावं ओस पडणं, अक्षरशः सगळ्या घरांना कुलूप अशा वाड्याच्या वाड्या आहेत. सगळी शेतं ओस, ही शेतांचं दुर्दैव आहे. अशी परिस्थिती असताना जेव्हा एखादा वेगळा विचार घेऊन समाजात वावरत असतो, तो वेगळा विचार कसा करतो हे मला समजलेलंच नसतं. आणि तो परिणाम कशाचा असतो हेही मला माहिती नसतं. हे गर्दीत झालेल्या गोष्टी असतात. तेव्हा निलेश हा मुलगा 10वी झाला आणि त्यांनी शेती करायला घेतली. भरपूर प्रकारची भाजीपाला करतो, फळभाज्या करतो, फळांची शेती करतो, गुरं आहेत त्याच्याकडे. मी म्हटलं अरे वा, खूप छान चाललंय तुझं. तशी म्हटलं मॅडम तुम्हाला सांगू का, कुठे थांबायचं हे मला कळलं. म्हटलं म्हणजे शेती नाही करणार आता? नाही नाही, पैसे मिळवणार, शेती करणार, पण कोणता वेळ घरासाठी द्यायचा, कोणता वेळ माझ्या मुलीला समजून घेण्यासाठी द्यायचा, कोणता वेळ माझ्यासाठी द्यायचा, याच्यासाठी मला कुठेतरी थांबायला हवं ना. हो का? म्हटलं अरे वा, खूपच छान. मग म्हटलं माझी छोटी मुलगी आहे ना, 2 वर्षाची आहे, श्रावस्ती असं तिचं नाव आहे, आणि ती 4 अक्षरी शब्द बोलते, कलिंगड, कारण मी माझ्या बागेत कलिंगड करतो. माझ्याबरोबर ती वाड्यात येते, म्हणजे गोठ्यात येते, आणि तिथे ती गायीबरोबर खेळते, शेणात नाचते, गायीची धार अंगावर ओतून घेते, आणि रात्री म्हणते बाबा मला कुशीत वासरू द्या ना. आणि वासराला कुशीत मागते. तेव्हा मी ठरवलं की आता वासरं गुरं काढून नाही टाकायची, उलट मी आता 15 गुरं केली आहेत. कारण माझी मुलगी जर या सानिध्यात वाढणार असेल तर मला आनंद आहे. मला वाटतं व्यक्तिमत्वाचं विकसन कशाला म्हणायचं अजून. जिथे संवेदना, समवेदना, सहवेदना आणि कृती एकत्र येते, ती व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप आवश्यक असते. उदाहरणार्थ आपण एखादं घेऊया. एखादा रस्त्यावरचा भिकारी आपण पाहतो, आपण म्हणतो अरे रे रे रे, खूप वाईट आहे, चल का पुढे, बस चुकेल. दुसऱ्यांदा तो भिकारी पाहतो तेव्हा आपण त्याला लांबून 4 आणे टाकतो, 8 आणे, आता 1 रुपया असेल, आणि आपण पुढे जातो. तिसऱ्यांदा मात्र आपल्या असं लक्षात येतं की तो रोगी आहे, त्याला कुठला तरी दुर्धर आजार झालाय, त्याला उचललं पाहिजे आणि त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. हे ज्याला लक्षात येतं तो बाबा आमटे असतो. म्हणजे सिंपथी, एम्पथी आणि कंपॅशन म्हणजे पुढे ते कृतीत जाणं, केलेला विचार कृतीत जाणं, ही जी महत्त्वाची गोष्ट आहे, ही जी विचार प्रक्रिया आहे, ही विचार प्रक्रिया व्यक्तिमत्व विकसनासाठी आजच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. प्रश्न असा आहे ती आता कशी करायची, कुठे करायची, कुणी करायची, केव्हा करायची, कोणत्या पद्धतीने करायची, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आज गरज आहे. माझ्या वेळेस वेगळं घडत होतं, आपल्या सगळ्यांच्या वेळेस, जे साधारण आता 50-40च्या पुढचे आहेत त्यांच्या वेळेस कुटुंब रचना आणि कुटुंब व्यवस्था वेगळी होती. संध्याकाळच्या वेळेस सगळं घर एकत्र येत होतं. संध्याकाळच्या वेळेस घरातलं कोणीतरी मोठं माणूस आपले अनुभव सांगत होतं, काहीतरी कोणीतरी सांगतंय म्हणून आम्ही काहीतरी म्हणत होतो, काहीतरी मोठ्या माणसांचं ऐकत होतो, आणि अशा अनेक संध्याकाळ जात होत्या. आता कारणं वेगळी असतील, पण हे कमी व्हायला लागलंय. मग आता हे करण्याची जबाबदारी कुणाची आहे? कमी व्हायला लागलंय तिथे आम्ही नाही ना जाऊन पोचणार. मग अर्थातच ही जबाबदारी येते शाळा नावाच्या, तिथल्या शिक्षण नावाच्या एका साधनाशी.
मग त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा? तर फक्त जर आम्ही पाठ्यपुस्तकं बहुतांश ठिकाणी जसं होतं ती जर शिकवत बसलो तर याचं काहीच होणार नाही. आणि म्हणून आमच्या समोर येणारा वर्ग जेव्हा 40 मुलांचा एक असतो तेव्हा एका मुलाचा विचार करायला आम्हाला वेळ नसतो आणि त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व कसं फुलतंय, उमलतंय, समृद्ध होतंय हे समजून न घेता त्याच्या मनात आलेले विचार जेव्हा आमच्याकडनं दडपून टाकले जातात तेव्हा ते व्यक्तिमत्व कृत्रिम व्हायला लागतं. म्हणजेच जर आम्ही असं म्हणत असू की समाजाचं आजचं चित्र असं आहे तर त्याला जबाबदार बहुतांश प्रमाणात आम्ही आहोत हे असं मला वाटतं. कदाचित असं नसेल पण मग याचा आम्ही काय विचार करणार आहोत? मग प्रत्येक मुलाला संधी आम्ही कशी देणार आहोत? वर्गामध्ये एक प्रश्न विचारून 3-4 हे मी सर्वसामान्य शाळेबद्दल बोलते हां, इथल्या शाळेबद्दल नाही. एखादा प्रश्न विचारून वर्गात जर 4 मुलं बोलत असतील, एखादा मुलगा वक्तृत्व स्पर्धेला जिल्ह्यात पहिला येत असेल तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वतःचे विचार व्यक्त करता येतात असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आम्ही ठरवलेलं असतं कुणाला त्या स्पर्धेला पाठवायचं म्हणजे शाळेला नाव मिळेल. मग त्याच्या उलट जर प्रत्येक मुलगा बोलू शकतोय तर त्याच्या मनात काय विचार आहेत हे जर आम्ही समजून घेतलं नाही आणि तशा प्रकारची रचना केली नाही तर त्याचं मूल्यमापन आपण कसं करणार? एक प्रयोग करून बघितला. शाळेमध्ये ज्या प्रश्नपत्रिका असतात म्हणजे परीक्षा आम्ही घेतो मूल्यमापनासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारे घेतो. उपक्रमातून निरीक्षण करतो त्याची घेतो, उपक्रम करायला देतो त्यातून घेत असतो आम्ही, करत असतो आम्ही मूल्यमापन, त्याच्याशी बोलून करत असतो, एक लेखी परीक्षा घेऊन करत असतो, तोंडी परीक्षा घेऊन, अशा वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसाधारणपणे आपण मुलांचं मूल्यमापन करत असतो. एकदा असा प्रयोग करून पहा, प्रत्येक मुलाला त्याची प्रश्नपत्रिका त्याला काढायला सांगायची. काय होईल? समजा जर असं केलं की मुलांची प्रश्नपत्रिका मुलांनी काढायची तर काय होईल? काय घडेल? हा हा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका येतील बरोबर. हा बरोबर, त्याला जे समजतंय तोच प्रश्न येईल. अजून हा त्याची मातृभाषा समोर येईल. बरं अजून हा हा सर बर हा बोला ना. प्रश्नपत्रिका काढताना तो सखोल वाचन करेल आणि नंतर प्रश्नपत्रिका तो चांगल्या पद्धतीने काढेल. आणि प्रश्नपत्रिका काढत असताना तो इतर प्रश्नपत्रिकेचा पण तो अवलोकन करेल करण्यासाठी. हा बर, स्वतःच्या समस्येवर विचार करेल आणि त्यातून तो प्रश्नपत्रिका बरोबर. अजून बरोबर बरोबर, तो अशी प्रश्नपत्रिका काढेल की मला उत्तर येते पण ती शेजारच्याला आलं नाही पाहिजे अशी तो प्रश्नपत्रिका काढेल. अजून शक्यतो जेव्हा शिक्षक प्रश्नपत्रिका काढतात तेव्हा लघुत्तरी, वस्तुनिष्ठ, दीर्घोत्तरी अशा सर्व बाजूंचा विचार केला जातो. पण जेव्हा विद्यार्थी अशा पद्धतीने स्वतःच काढायला लागेल तर त्याला ज्या प्रश्नामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर त्याच प्रश्नांवर आधारित तो काढेल. बर, आता 1-2च फक्त. हा मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटाचा विचार करता ज्या मुलांना पेपर काढता येईल पहिली तर गोष्ट त्यांना पेपर काढायला दिला जाईल. त्यानंतर त्याचा आवडीचा भाग जो तो काही शिकलाय त्याच्या शिक्षकांकडनं तो आवडीचा भाग तो विचार करेल, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न काढायचा प्रयत्न करेल. कारण तेवढी त्याच्या बरोबरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय किंवा त्यांना पेपर कसा जातोय ही सगळीच मुलांची तेवढी विचार क्षमता प्रगल्भ असते असं मला नाही वाटत. काही जण असू शकतात. त्यामुळे तो एक त्या वयाला अनुसरून त्याला जे सोपे पेपर काढायचे ते तो काढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला जे आवडीचं आहे त्याला जास्त ज्याच्यावर लिहिता येईल त्यावर तो काढेल. ठीक आहे.
बरीच उत्तरं आली. हा एक प्रयोग उत्तर हा मला असं वाटतं की इतके वर्ष तो शिक्षकांचे प्रश्नपत्रिका बघतोय, त्यामुळं त्याचं प्रतिरूप तयार करण्याचा प्रयत्न करेल तो. ओके, खूप छान उत्तरं आली. आता नंतर या विषयावर तुम्ही आपापसात चर्चा करायला हरकत नाही. हां, कारण आपण थांबूया सर. बाय. ओके ओके, खूप छान. हा करून बघा प्रयोग. गंमत काय होते माहिती आहे का? खरं म्हणजे त्यातून असं लक्षात येतं, मला काय समजलंय, मला काय समजलंय याचं जजमेंट करणारे तुम्ही कोण? मी समजून घेईन ना मला काय समजलंय, मला मी प्रश्न विचारेन आणि खरंच याच्यामुळे खूप वेगळं घडतं. सुपरविजन करावी लागत नाही, कॉपीचा प्रश्न मिटतो आणि निर्णय मी घेऊ शकतो. म्हणजे जे आपण व्यक्ती विकासासाठी आवश्यक गोष्टी म्हणतो, त्याच्यासाठी मला वाटतं शालेय पातळीवर असे वेगवेगळे उपक्रम होण्याची गरज आहे. कारण आम्ही सगळेच एका कुठल्या तरी मर्यादेमध्ये, बंधनांमध्ये अडकलेलो आहोत की ज्याच्यातून बाहेर पडायची आमची तयारीच नाही आहे. ज्याच्यातून आम्हाला बाहेर पडावंसं वाटतं, पण म्हणजे काय करायचं आणि कसं पडू बाहेर, कोण काय म्हणेल आम्हाला, अशी आम्हाला एक भीती वाटत असते. आणि त्यामुळे बघा, आपण एक शब्द वापरतो सगळेजण. आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम आम्ही खूप चांगला राबवतो म्हणतो ना, असं आम्ही हा उपक्रम अवलंबन करतो, आम्ही हा उपक्रम घेतो असं आपण म्हणत नाही. तर आम्ही हा उपक्रम राबवतो. मित्रांनो, जिथे राबवणं असतं तिथे एक राबणारा आणि दुसरा राबवणारा असतो. शिक्षणातली ती गुलामगिरी असते. आपण यातनं बाहेर पडूया, मग तुम्हाला कळेल की मुलं म्हणजे काय चीज आहे आणि मुलांमध्ये किती आहे. आणि लोकसंख्या हा आपला प्रॉब्लेम नाही, लोकसंख्या ही आपली शक्ती आहे. पण आपण नेहमी तक्रार करतो, वर्गात इतकी मुलं, इतकी मुलं, इतकी मुलं. हे चालणारी रचना आणि एका बाजूला सगळं काही त्या स्क्रीनवर काम करणारी रचना, अशा शिक्षण यंत्रणा आहेत. एव्हरीथिंग इज ऑन द स्क्रीन. मुलांशी प्रोजेक्ट काढायचाय, डाउनलोड, अमुक करायचंय, गुगल. हे करायला हरकत नाहीये, पण आम्ही त्याच्या स्वतःचं त्याच्यामध्ये काय मुलांचं आहे, किती आहे, ते विचार किती करतायत, हे जर झालं नाही तर हे होण्यासाठीच हे करायला हवंय. ती आजची गरज आहे असं मला वाटतं. तात्पर्याने शाळांची रचनाच बदलायची गरज आहे. आम्ही हा प्रयोग केला. इथे चिंदरकर सर आहेत, आता आलेत की नाही माहिती नाही मला, पण आहेत. तर आम्ही हा तिथेही प्रयोग करून पाहिला की एका वर्गात मुलांना बसवायचंच नाही, तर क्लासरूम मोबाईल असतील. म्हणजे काय, दर तासाला मुलं वेगवेगळ्या वर्गात जातील. मग काय होईल? मग शिक्षक म्हणाले आम्ही वेळेवर गेलो नाही तर, म्हणजे उशीर झाला मुलांना, तर म्हटलं तसंही आपण स्टाफ रूम मध्ये काय म्हणतोयस, घरचं कसं काय विचारण्यात 5 मिनिटं घालवतोच. मग मुलांना घेऊ दे ना 5 मिनिटं, इंटरॅक्शन होईल एकमेकांचं. आणि ही कल्पना मुलांकडनं आली. म्हणजे आम्हाला वर्गात बसून कंटाळा येतो, एका जागी पाय थकतात आमचे आणि म्हणून आमचं लक्ष लागत नाही, हे एक कारण असतं. अशा कारणांवरचा विचार केला आणि मुलांना जर मोकळं केलं आणि त्यांचं जर सहभागित्व आणि एकत्रीकरण केलं तर मुलांमधले कलागुण, मुलांमधलं व्यक्तिमत्व प्रत्येक मुलालाच कळतं. त्यांच्यातच ओळख होते की आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं असे जर आपण उपक्रम घेतले तर ती आजची काळाची गरज आहे आणि हे नाविन्य आपल्याला आपल्या रचनेमध्ये आणता येतं. मग हे कोणी करायचं? हे सगळं कोणी करायचं? कोणी करायचं? शिक्षणाने, मुलांनी, शिक्षकांनी, पालकांच्या सपोर्टनी. बर, म्हणजे मगाची 5 तत्व आली ना, शिक्षण व्यवहाराची 5 गोष्टी आल्या. सगळ्यांनीच करायचंय, कोणा एकाच्या खांद्यावर देऊन हे नाही होणार आहे. म्हणजे इथे आम्ही असं घडतोय आणि बाहेर असं घडतंय, तर म्हणजे इथलं इतकं शक्तिशाली असेल की बाहेर काहीही घडलं तरी इथलं पुसलं नाही जाणार आणि पुसलं जात नसावं. त्यामुळे मी थोडा वेळ आपल्याला प्रश्नोत्तरांसाठी पण द्यावा असं मला वाटतं आहे. म्हणजे नुसतं एक टाकी बोलण्यापेक्षा
तर आपण त्यावरही थोडंसं काम करूया. जर कोणाला आपण प्रश्न वाटूया आणि एकमेकांशी शेअर करूया. मी मगाशी सांगत असतो तेव्हा जनरली शाळांच्या रचनेमध्ये मुख्याध्यापक सांगतो आणि सगळे ऐकतात आणि तसं करतात, काही बोलत नाहीत. इथे गुलामगिरी असते. कधी काही ठिकाणी इतकं स्वातंत्र्य दिलं जातं की स्वातंत्र्याचा अर्थ न समजता मी माझं काम केलंय स्वैराचार होतो. पण जिथे चला आपण सगळे मिळून करूया तिथे सहभागित्व येतं. आणि हे सहभागित्व मला वाटतं मुलांमध्ये, हे सहभागित्व आपल्यामध्ये आणि एकूण सगळ्यांमध्ये आलं तर मला वाटतं व्यक्तिमत्व विकासाची जी आजची गरज आहे ती भागवली जाणं काही अवघड नाही. मात्र हे आपल्याला करायला हवं. सकाळी एक देवत्वाचा मुद्दा आला होता की देव सगळीकडे आहे असं म्हणून चालणार नाही आणि देव फक्त देवळात आहे असंही म्हणून चालणार नाही. मग देव आहे कुठे याचं उत्तर आपल्याला पण देता येत नाही, पण लहान मुलांना देता येतं. एका शाळेत मी गेले ते आणि तिथे एका मुलाने मला प्रश्न विचारला की देवीचं मंदिर असतं सगळीकडे, म्हणजे काय शक्ती देवी पीठाचं, कोल्हापूरची अंबाबाई, अमुक देवी, गावची देवी, पण सरस्वतीचं मंदिर का नाही असत? आता मी त्याला माझ्या माहितीनुसार फक्त सांगितलं भारतात बाबा 2च ठिकाणी सरस्वतीची मंदिर आहेत, पण सगळ्या ठिकाणी का असत नाही याचं कारण नाही मला माहिती. तशी तो म्हणला असतात, प्रत्येक गावात सरस्वतीचं मंदिर असतं. त्याचा मित्र म्हणला तू खोटा आहेस, तू चुकतोयस. दोघांचं उभं राहून चाललेलं होतं. तशी आता काय उत्तर देणार हा मुलगा मी ऐकत होते. बहुतेक तो आईला सरस्वती म्हणेल, गुरुला सरस्वती म्हणेल असं मला वाटलं होतं. पण तो म्हणला मॅडम प्रत्येक गावात शाळा असते, दुसरं मंदिर हवं कशाला? म्हणजे जर आम्ही तिथे सरस्वतीच्या मूर्तीची पूजा करत असू तर त्या मुलाला कळलंय की गावातली शाळा म्हणजे सरस्वतीचं मंदिर आहे. मग तिथून पुढे मला त्याला न्यायचंय. आणि असं प्रत्येक, मी तुम्हाला एक परीक्षेचं उदाहरण दिलं, अशा गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत की जिथे प्रत्येक मुलाकडनं आपल्याला त्याच्या मनातलं शोधून काढता येईल. असं येईल का करता? जिथे प्रत्येक मूल वर्गात बोलेल, प्रत्येक मुलाला आपल्याला समजून घेता येईल, प्रत्येक मुलाकडनं आपल्याला त्याच्याकडनं वेगवेगळे इनपुट्स मिळतील आणि मग आपल्याला कळेल की मला त्यांना संधी काय द्यायची. मग आपला गोंधळ नाही होणार, मग आपली गडबड नाही होणार, मग आपल्याला असं नाही वाटणार की आता आपण नक्की काय करायचं या सगळ्यामध्ये, आणि मग चाकोरीबद्धता त्यातली कमी होईल. काय करता येईल अजून आपल्याला शाळेमध्ये की जिथे आपण प्रत्येक मुलाला ओळखू शकू? सार्वजनिक सगळ्यांसाठी उपक्रम आपण घेतोच, तर आपण याच्यावर पण विचार करूया की प्रत्येक मुलाला त्याच्याबद्दल काय वाटतं. आणि जेव्हा याच्यासाठी तुम्हाला 2 उपक्रम करता येतील, एक म्हणजे अभिव्यक्ती फलक आणि दुसरा म्हणजे कुतूहल कोपरा. अभिव्यक्ती फलकामध्ये आपण 3 क्षेत्र करू शकतो, विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि भाषा. त्याच्यामध्ये एक वाक्य फळ्यावर लिहा, तुम्हाला जे वाटेल ते, आणि खाली मुलांना त्यांच्या मनातली वाक्य लिहायला सांगा. इतकी वेगवेगळी उत्तरं येतील, इतकी वेगवेगळी उत्तरं येतील ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केलेली नसेल. उदाहरणार्थ पाऊस म्हणजे माझ्या मते, आणि मग तुम्ही करून बघा की प्रत्येक मूल म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याला आम्ही हायर लेवल ऑफ थिंकिंग प्रोसेस म्हणतो, ती किती लपलेली आहे हे आपल्याला खरंच कळत नाही आणि आपल्या यंत्रणेतून तर ते अजिबात कळत नाही आपल्याला. असा एखादा कुतूहल कोपरा करा जिथे एखादी वस्तू ठेवा आणि मुलाला सांगा त्याला प्रश्न विचारा म्हणून. एखादा चष्मा ठेवा, मुलं काढतील याच्या काचा कुठे शोध कोणी लावला, काचा कशा असतात, अमुक कसं असतं, तमुक कसं असतं. पण एखादा मुलगा प्रश्न विचारतो, गांधीजींसारखा चष्मा घातला तर मला तसं जग दिसेल का? सो धिस इज क्रिएटिव्ह थिंकिंग, आणि ते प्रत्येक मुलात आहे. मग निबंधाच्या रचनेमध्ये मुलांना विषय आपण का द्यायचा? आपण शाळेमध्ये जो जिथे क्रिएटिव्हिटीचा भाग आहे, सर्वसामान्यपणे शाळेमध्ये निबंधाचा एक विषय दिला जातो आणि मग एका विषयावर प्रत्येक मूल वेगवेगळं निबंध कसं लिहितं ते आता आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण मग त्यांना त्यांचा विषय निवडू दे ना. मला काय लिहायला आवडतं, माझ्या मनात काय कल्पना आहेत एखाद्या विषयाच्या, करू दे त्याला त्याचं काम, घेईल तो त्याचा विषय. आणि असं जेव्हा मुलं घेतात
तेव्हा एखादा मुलगा लिहितो मला सूर्य व्हावंसं वाटतं. आणि मग ती आपल्या समाजातली आपल्या सगळ्यांची मुलांमधली कल्पकता ही आपल्या सगळ्यांची प्रेरणा असते. पण मग सूर्य होऊन तो काय करणार आहे? तर त्याच्यामधल्या वेदना आहेत त्याच्या पाठीमागे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा असो तेव्हा तो लिहितो माझी आई रानावनात काम करते, पाऊस पडत असतो, माझ्या आईचा चिरगुट वला होतो, जेव्हा मी सूर्य होईन तेव्हा माझी आई भिजायची नाही, तिला सर्दी खोकला व्हायचा नाही. आणि मग तोच मुलगा पुढे लिहितो जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा माझ्या आईला ताप येतो, मी सूर्य असलो की तिला शेतात काम करता येईल. म्हणजे मुलांना स्वयंपाक येतो पण आईच्या दुःखाशी, आईच्या कामाशी, आईच्या त्रासाशी ते कुठेतरी जोडायचं असतं, समाजाशी जोडायचं असतं. ज्यांना गरज आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये करुणेची गरज आहे त्यांच्याशी जोडायचं असतं. हे आनंदा पलीकडचा आनंद ज्याला आम्ही कैवल्य आनंद म्हणतो, तिथपर्यंत नेणारं आमची भारतीय विचार प्रणाली आहे असं मला वाटतं. हा आनंद कशामध्ये? एरवी आम्ही फ्रीज घेतला आम्हाला आनंद वाटतो, आम्ही गाडी आज 4 चाकी अमुक घेतली, उद्या तमुक घेतली आम्हाला, पण तो आनंद नाही. ते सुख आहे आणि सुख हे वस्तूशी निगडीत असतं आणि आनंद हा तुमच्या भावनेशी निगडीत असतो जो खूप काळ राहतो. मग या सगळ्या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने, विकसनाच्या दृष्टीने जर आम्हाला करायच्या असतील तर ती करायची पद्धत शोधून काढणं, ती करणारे उपक्रम शोधून काढणं, ती करणारी कार्यप्रणाली शोधून काढणं, ते करणारं तत्वज्ञान शोधून काढणं ही आजची काळाची गरज आहे. आणि ही गरज आज ही ऋषितुल्य संस्था भागवते आणि त्यासाठी पूर्ण करते आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मला वाटतं इथून जाताना आपण कण कण पंचकोश कार्यपद्धती घेऊन जाणार आहोत आणि आपल्या तिथे जाऊन काम करणार आहोत. या 2 दिवसाच्या कार्यशाळेचं फलित मला वाटतं ते असेल. आता शेवटचे एक 10 मिनिटं माझ्याकडे आहेत, माझ्याकडे म्हणजे माझ्यासाठी आहेत, ती तुमच्यासाठी आहेत. परत एक खेळ खेळून मी थांबणार आहे. मला जरा आवडतं, लहान झाल्यासारखं वाटतं आणि तुम्ही जागे राहाल जरा, नंतर ब्रेक असेल, चहा असेल वगैरे वगैरे. परत ज्यांना माहिती आहे त्यांनी खेळायचं नाही, ज्यांना माहित नाही त्यांनी एन्जॉय करायचं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की या ठिकाणची कार्यशाळा तुम्हाला आवडली का? या ठिकाणी जी कार्यशाळा होणार आहे ती तुम्हाला सगळ्यांना आवडली का? खेळासाठी आपण सगळ्यांनी हो उत्तर असं द्यायचंय. तुम्ही आता प्रश्न पडला का तुम्हाला उत्तर काय द्यायचं? त्यामुळे मला असं वाटलं की प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं असा तुम्हाला प्रश्न पडला. तर खेळापुरतं उत्तर आपण सगळ्यांनी काय द्यायचंय? हो. पण अजून सुरू नाही झाला खेळ, आता सुरू करणार. तुम्हाला सगळ्यांना ही कार्यशाळा आवडणार आहे का? सगळ्यांना? मी सांगते तसं करा ना. मग खेळ खेळतोय ना, नक्की आवडली? 100% पक्की आवडली, खूप आवडली. आता सगळ्यांनी पटकन आपला हात हनवटीवर ठेवायचा, पटकन. काही जण हसतायत, बरेच जण हसतायत. काय झालं? तुम्ही पण ना? नाही, असं 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 पटकन असं झालं. कारण काय माहितीये का, आपल्या प्रत्येकाला वाटतं चुकायचं नाही कुठे, मी म्हणजे परफेक्टच असलो पाहिजे. आणि पण जे खरा खेळ खेळले ना त्यांनी आपला हात गालावर ठेवला. जे खरा खेळले, ते मजा म्हणून खेळले, छान मनसोक्त खेळले, त्यांनी आपला हात गालावर ठेवला का? पण खेळामध्ये तर मी हनवटीवर ठेवा सांगितलं. तर मला आनंद वाटलाच, तुम्ही खेळता हे माझ्या दृष्टीने खूप आहे, पण तरी गालावर का ठेवला? ज्यांनी खरा खेळला ते. येस, जे दिसलं त्याचं आपण अनुकरण करतो. मित्रांनो, आपल्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, आपल्या कृतीवर विश्वास ठेवतं. आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्याकडून होणाऱ्या कृतीची गरज आहे. मुलं आपल्याला पाहून कृती करतात, आपलं बोलणं ऐकून नाही. कारण एक खूप छान पुस्तक आहे, टीचर्स टॉक टू मच अँड डू लेस. थँक्यू. आता आपली 10 मिनिटं आहेत, प्रश्न विचारायला हरकत नाही.
ताई, या व्यक्तिमत्व विकसनात बऱ्याचदा अनेकांना जो असतो की विकसन करायचं म्हणजे त्याला शिस्त लावायची आणि त्या शिस्तीपायी मग तू असा बस, असा कर, तो भारी खेळतो पण जरा हे आले की तू लाईनीतच थांबायचं. हा शिस्त हा एक अडथळा आहे का? त्या शिस्तीचं व्यक्तिमत्व विकसनात काय महत्व आहे? असा विषय एक आहे शिस्त हा. उत्तर देते. शिस्त जेव्हा आपण न सांगता लावतो ना सर, तेव्हा असं होतं. शिस्तीचा अर्थ सांगून लावले ना तर मुलं आपणून करतात. उदाहरण सांगते, नेहमी घडणारं. शाळा सुटली की दरवाजातनं बाहेर पडायची प्रत्येकाला घाई असते, आपण तर आधीच पडलेलो असतो. तो मुद्दा वेगळा, तो नका लक्षात घेऊ. पण ही मुलं बाहेर पडतात, धक्का लागतो एकमेकांना, ढकलाढकली होते, कोणीतरी रडत असतं, कोणाला तरी लागतं. पण तेच त्यांना ठीक आहे, झालं ना तुमचं, आता ओळीत जाऊन बघा काय होतं, जास्त तुम्ही पटकन जाल. एकदा शिस्त का, कशासाठी आणि कशी याचा अर्थ समजला की मग त्यात यांत्रिकता आणि ते सक्ती होत नाही. ती जगण्याची एक प्रणाली आहे, ते जगण्यासाठी आवश्यक आहे असं मुलांना वाटतं. त्याला जोडून जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. व्यक्तिमत्व विकसन म्हणताना आपण बऱ्याचदा वाढ असं बघत असतो. म्हणजे तुम्ही सांगितलं की त्याला संवाद कौशल्याची गरज आहे, सॉफ्ट स्किल्स त्याला शिकायची आहेत आणि मग वाढीकडं आपण विचार करतो. पण जसं अहंकार आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे कमी करायला आपण जात असतो. तर व्यक्तिमत्व विकसनामध्ये काय काय कमी करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमधलं आपण ज्यावेळेस विचार करतो म्हणजे ॲज अ टीचर म्हणून, शिक्षक म्हणून, तर अशा कुठल्या गोष्टींकडे आपण जास्त काळजीपूर्वक बघायला पाहिजे? काय कमी करायला पाहिजे व्यक्तिमत्व विकसनासाठी? खूप छान प्रश्न आहे. कोणाची कविता आहे मला नाव नाही आठवते आता, पण दगडातून जेव्हा मूर्ती घडवतात तेव्हा नको असलेला भाग काढून टाकतो तो आणि हवा असलेला भाग म्हणजे ती मूर्ती असते. पण मुलांच्या बाबतीमध्ये असा नको असलेला भाग काढत राहिलं तर आपल्याला हवंय काय हे पण तो कधी कधी विसरून जातो. मुळात त्याच्यामध्ये काय चांगलं आहे याची जाणीव त्याला करून देणं हे खूप आवश्यक असतं. म्हणून खरी मी ती वेगवेगळी उदाहरणं सांगितली. आणि आपण जर अशी 4 वर्तुळं मानली, एक शरीराचं असतं, एक बुद्धीचं असतं, एक मनाचं असतं आणि आत एक चित्त असतो. त्याला फुंकर मारणं म्हणजे मुलाला स्वयंप्रेरणेतून घडायची प्रेरणा देणं. तेवढंच काम फक्त आपलं असतं. बाकी वाचायची एकदा सवय लागली की मुलं वाचतात. तर तसं मला असं वाटतं की हा जो मुलांचा आचार, विचार, उच्चार, आहार आणि विहार आहे, या सगळ्या बाबतीमध्ये हे सगळ्या गोष्टी, मग मन तिथे आलंच सगळ्यात, म्हणजे फक्त शरीराची गोष्ट नाही आलेली, तर या सगळ्याचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. आता तो कसा करायचा तर मी 100 गोष्टी सांगू शकेन, पण आता वेळ नाही आपल्याकडे. माझा प्रश्न आहे ताई की आता आम्ही समजा शिक्षक आहोत, शाळेत ज्यावेळेस पालक प्रवेश घेतात, तर आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये प्रवेश की चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले पाहिजे, आणि आता आपण इथून जाताना की मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे. मग ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ शिक्षक म्हणून आम्ही कसा साधला पाहिजे? तुम्ही समजा आहात का खऱ्या शिक्षक आहात? खऱ्या शिक्षक. ओके, गुड. मजा केली हां थोडीशी. नाही, ताळमेळ हे बघा, एक आता समाजाची रचना खूप, म्हणजे जसा पालकांची मागणी तसं आम्ही द्यायचं का आमची काही तत्व आहेत त्याप्रमाणे पालकांनी घेतलं पाहिजे, हे आपल्याला ठरवावं लागेल. यासाठी पालकांना पण आपल्याला अनेक गोष्टी सांगाव्या लागतील आणि त्या सांगताना तुम्हाला मुलांची मदत घेता येईल की यांच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्ही म्हणताय ते केलं नाही म्हणून ही मुलं आज अशी आहेत. आणि आपल्यालाही हे कळत असतं. म्हणजे आज माणसं जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घेतात तेव्हा असं म्हणलेली मी ऐकलेत, वाटेल तितके पैसे घ्या पण मुलगा चांगला झाला पाहिजे. आता चांगला म्हणजे काय याचं उत्तर माहीत नसतं. तुम्हाला कदाचित माहीत असेल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन एज्युकेशन याच्यामध्ये आपल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीबद्दल खूप चांगले आणि वेगळे विचार मांडलेत. आणि त्याची सुरुवातच अशी केलेली आहे, एक माणूस PhD होतो आणि आपल्या मित्राच्या घरी येतो आणि सांगतो मला आज डॉक्टरेट मिळाली. मित्र त्याचं अभिनंदन करतो. त्याची आई येते, आईला म्हणतो हा बघ माझा मित्र डॉक्टरेट झाला. आई आपली हातावर साखर ठेवते, तो निघून जातो, काय असेल ते देते म्हणजे. पण आई नंतर मुलाला म्हणते तो माणूस म्हणून काही तितका चांगला नाही. आता आईच्या दृष्टीने त्याची PhD हे महत्त्वाची नाही, आईच्या दृष्टीने तो माणूस म्हणून कसा आहे हे महत्त्वाचं आहे.
आणि शेवटी आपण माणसांसाठी माणसांनी केलेल्या गोष्टी चांगल्या असतात ना, त्या किती कृत्रिम करायच्या हे शेवटी आपल्याला ठरवावंच लागणार आहे आणि ते ठरवायची आज वेळ आलेली आहे. माणूस कसा असतो ह्याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरलं पाहिजे, तो कसं दाखवतो. आणि आता बहुतेक शाळांच्यामध्ये सगळा शोभ जो चाललेला आहे तो त्या पद्धतीचा आहे. त्याच्यावर काहीतरी उत्तर सांगितलं तर नक्की आवडेल. आणि मला एक आठवण सांगावीशी वाटते की तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर शिक्षण अंकात म्हणजे भारतीय शिक्षण अंकात संबंध काही लोकांचे लेख घेतले होते, माझाही होता, तुमचाही होता. आणि त्यावेळच्या ज्या व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या तुमच्या कल्पना होत्या त्या अजूनही लक्षात आहे. पण आज तुम्ही नवीन काहीतरी सांगितलं, ही आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. अजून कोणी? ठीक आहे, थांब. आदरणीय भाऊंच्या 3ऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण सगळे 2 दिवस इथं जमलो आहोत. पंचकोश विकसनातून शिक्षण ही मुळातली 2 दिवसाची सूत्ररचना आहे. आणि त्यातला आजचा एक विषय माननीय रेणुताईंनी मुख्यतः पाऊण तासामध्ये त्यातल्या काही अनुभवांच्या आधारानं आणि काही मोजक्या मुद्द्यांच्या आधारानं आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. आजच्या विषयाचे 4 शब्द आहेत: व्यक्तिमत्व, विकसन, आजची आणि गरज. तर 4ही शब्दांचा थोडासा उलगडा अजून आपण केला पाहिजे असं मला वाटतं. व्यक्तिमत्व म्हणजे काय शेवटी? तर प्रबोधिनीमध्ये ज्या शिक्षण प्रक्रियेचे 4 पैलू आपण मांडतो तेच थोडंसं या व्यक्तिमत्वातला इंग्रजी शब्द जो आहे पर्सनॅलिटी, त्यातला पर्सोना या शब्दातून तो सुरू झाली सगळी प्रक्रिया. आणि त्याचा अर्थ आहे मास्क, मुखवटा. मास्क म्हणजे आपण तो शब्द वापरतो मुखवटा या अर्थानं. मुखवटा म्हणजे जे दिसतं ते व्यक्तिमत्व या अर्थानं मास्क. पण या मास्कमध्ये फार महत्त्वाचे 4 शब्द दडलेले आहेत, लपलेले आहेत. आणि तीच प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेतली आणि पंचकोश विकसनातली सूत्र आहेत असं मला वाटतं. या मास्कमध्ये MASK, या मास्कमधला M जो आहे त्याचा अर्थ आहे मोटिवेशन, प्रेरणा. व्यक्तिमत्व घडत जातं तर या प्रेरणेतून घडत जातं. या प्रेरणेला जोड असावी लागते ती A म्हणजे ॲटिट्यूड, म्हणजे वृत्ती, दृष्टिकोन. तुम्ही कसं पाहता एखाद्या गोष्टीकडं, किती आशावादी, किती सकारात्मकतेनं पाहता, का प्रत्येक वेळेला विघातकच विचार मनामध्ये तुमच्या प्रथमदर्शनी येत आहेत. तर वृत्ती घडण हा एक व्यक्तिमत्वातला सुद्धा आणि आपल्या शिक्षण प्रक्रियेतला सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. मास्कमधला 3रा शब्द आहे, अक्षर आहे S, आणि S फॉर स्किल्स, कौशल्य. आज ज्या कौशल्यांचा विचार शाळेमध्ये होतोय तो मुख्यतः उपजीविकेसाठी आवश्यक अशी कौशल्य. पण दुर्दैवानं आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये जीविकेबद्दल काहीच विचार केला जात नाही, फक्त उपजीविकेबद्दलच विचार केला जातो. कशासाठी जगायचं ती जीविका. माझं जगणं कशासाठी आहे, मी का जगलं पाहिजे, माझ्या जगण्यातून काय घडणार आहे, मी काय बदल घडवायचे स्वतःमध्ये आणि समाजामध्ये, याबद्दलचा विचार, याबद्दलचं चिंतन हे त्या जीविकेतून खरं तर होत असतं, घडायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विचार फार कमी होताना दिसतो. आज फक्त सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स, उपजीविकेसाठी लागणारी कौशल्य, यशस्वी होणं म्हणजे उपजीविका उत्तम करता येणं, उपजीविकेतून उपभोग घेण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करता येणं म्हणजे मग यशस्वी झाला किंवा यशस्वी झाली.
आपल्याला शिक्षण प्रक्रियेत विचार करताना, व्यक्तिमत्वाचा विचार करताना या जीविकेचाही तितकाच गांभीर्यानं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्या उपनिषदांचा जर का काही वेगवेगळ्या निमित्तानं तुम्ही संदर्भ घेतलात तर ही सगळी उपनिषदं म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे. आणि बहुतेक ठिकाणी शिष्याने गुरूंना विचारलं आहे की हे मी का शिकायचं, हे मी कशासाठी शिकायचं, या शिकण्याचं प्रयोजन काय आहे, मी कोण आहे, मी कोण व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे, या मूलभूत प्रश्नांमधून अनेक उपनिषदांचा जन्म झाला आहे. तर मला असं वाटतं की आजच्या आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये या एसमधला या जीविकेसाठी लागणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा विचार हाही पुष्कळ गांभीर्यानं व्हायला हवा असं मला वाटतं. आणि या मास्कमधला के जो आहे ना तो म्हणजे नॉलेज. आज आम्ही माहितीची भेंडोळी मुलांसमोर उलगडतो आहोत आणि मुलांना तीच कागदावरती उतरवायला सांगतो परीक्षेच्या निमित्तानं. इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये फरक आहे. एका बोटाच्या क्लिकवरती तुम्हाला जगभरातली शेकडो हजारो लाखो पानं आणि साईट्स एखाद्या विषयावरच्या उपलब्ध आहेत. त्या उपलब्ध आहेत म्हणजे ज्ञान मिळालं असं नाही, ती माहिती मिळाली. या माहितीवरती प्रक्रिया करून जे ज्ञानात रूपांतर होतं, त्याचं उपयोजन करून जे ज्ञानात रूपांतर होतं, दुर्दैवानं आजच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये त्याला फार कमी स्थान आहे. आणि जेव्हा व्यक्तिमत्व असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा या व्यक्तिमत्वामधल्या या माहितीवरतीच आम्ही इतका सगळ्या दिवसातले, वर्षातले 70, 80, 90, 95% वेळ घालवतो आहोत की लागणारी कौशल्य, त्यातून निर्माण व्हायला हवी असलेली वृत्ती आणि या सगळ्यातून मला काहीतरी करायचं आहे यासाठीची प्रेरणा, इथपर्यंतचा प्रवास हा दुर्दैवानं आजच्या शिक्षण प्रक्रियेत होताना दिसत नाही. आणि म्हणून या विषयाचं महत्त्व तिथं आजच्या या शब्दाला आहे की आज या व्यक्तिमत्व विकसनाची गरज विशेषत्वानं काय, कारण या व्यक्तिमत्वातला फक्त केच्या पोटात असलेला इन्फॉर्मेशनचा भाग फक्त जास्ती आहे, ओव्हरफ्लो आहे. प्रचंड वेगानं ते सगळं आपल्यावरती आदळतं आणि ते सगळं स्क्रीनवरती काय किंवा कागदावरती काय म्हणजे खरं शिक्षण असं वाटावं अशी दुर्दैवानं स्थिती पालक आणि समाजातले सगळे धुरीण करताना दिसत आहेत. मला असं वाटतं की या शिक्षण प्रक्रियेमधला माहितीचं रूपांतर ज्ञानात करणं, शहाणपणात करणं, त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करणं, मिळवणं, त्यातून जे घडवायचं आहे किंवा जे घडायचं आहे स्वतःला. मगाशी एक प्रश्न आला, मगाशी असणं आणि दिसणं, अनेक गोष्टी दिसण्यासाठी जास्ती केल्या जातात, असणं कमी असतं. आपण असं म्हणतो की व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली पाहिजे. जडणही आवश्यक आहे पण घडण जास्ती महत्त्वाची आहे. दागिना जडवलाही जातो आणि घडवलाही जातो. तो जडवल्यामुळे तो आकर्षक होतो, पण नुसतंच हिरे कसंही लावले, कुठल्याही कोंदणात लावले आणि ज्याच्यावरती ते हिरे लावणार आहेत ती मुळातली जर का सोन्याची कलाकृती मुळातून जर का चांगली नसेल तर त्या नुसत्या हिऱ्यांना अर्थ नाही आहे. तर मी घडणीची प्रक्रिया जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. असणं जास्ती महत्त्वाचं आहे. असण्यातून दिसणं आपोआप व्यक्त होत जाईल, पण आम्हाला घाई झालेली आहे. आम्हाला असणं नसतं तरी त्याला आज दिसायला हवं आहे आणि त्यामुळे आजचं दिसणं हेच आमचं शिक्षण आहे असं अनेक वेळेला वाटतं आपल्याला. त्या दिसण्यामधलं घडण्याची प्रक्रिया मात्र करायला आम्हाला वेळ नाही, कारण आम्ही सगळे इतक्या गतीनं धावू इच्छितो किंवा धावायला लावतायत आपल्याला सगळेजण की त्यामुळे त्यासाठी जी काही संथ सावकाश चिंतनाची पचवण्याची प्रक्रिया ही आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये फार अभावानं होतीये. उपक्रम किती घ्यावेत हा प्रत्येक शिक्षण प्रक्रियेतला शाळांचा विषय आहे, पण जे घेऊ त्यातले निदान निम्म्या उपक्रमांवरती पचवण्याची प्रक्रिया आपण करू शकू का? निम्म्या नाही 2-4 उपक्रमांच्या वतीमध्ये पचवण्याची प्रक्रिया करू शकू का? आज कुठल्याही स्पर्धेत भाग घ्या, पहिल्यांदा पालक आणि शाळा सुद्धा प्रश्न असं विचारते की सहभागाचं प्रमाणपत्र आहे का, आणि मग त्या प्रमाणपत्राची भेंडोळी दुसरीतल्या मुलाकडं मुलीकडं आता 125 प्रशस्तीपत्रकं असू शकतात, कारण पालक इतके बघायला लागले असतात की कुठलीही येऊ देत सहभाग घे, आणि सहभाग घेतला की प्रमाणपत्र मिळणारे थप्पी तयार होत चालली आहे. हे दिसणं आहे असं मला वाटतं.
आणि या दिसण्याच्या पलीकडं आतमध्ये खरंच त्याला त्या सहभागातून काही मिळालं का, काही पोचलं का, काही आतमध्ये उतरलं का, काही पचलं का, यासाठी मात्र आम्हाला फार कमी वेळ आहे. व्यक्तिमत्व म्हणत असताना मला असं वाटतं की अशी पचवण्याची प्रक्रिया आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये शाळांमध्ये आपण कशी वाढवू शकू. 2 उपक्रम कमी झाले तरी चालतील, पण जे उपक्रम करतो ते का करतो आणि ते मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये खरंच योगदान करतायत का, असं पुनर्विचार जरूर करायला पाहिजे असं एक मला या निमित्तानं वाटतं. आणि त्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे जे काही 4 महत्त्वाचे आहेत त्यातलं आत्ता मगाशी सांगितलं तसं ज्ञान कौशल्य याच्याही पलीकडं महत्त्वाचं म्हणजे वृत्ती घडत आणि प्रेरणा जागरण हे व्यक्तिमत्वातले मला महत्त्वाचे भाग वाटतात. विकसनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला गोंधळ होतो. मगाशी रेणुताईंनी पण त्याचा उल्लेख केला की विकसन कोणाला अपेक्षित. तीच विकसनाची प्रक्रिया आज भौतिक संदर्भात जर का बघितली आपण तर एखाद्या गावाचा विकास करायचा आहे कोणाला वाटतंय, बाहेरून येणाऱ्या माणसाला वाटतं का गावातल्या माणसाला वाटतंय. आणि मग बाहेरून येणाऱ्या माणसाला रस्ते असले पाहिजे, तिथं अमुक प्रकारची रचना असली पाहिजे, अशा चकाचकपणा जास्ती वाटतो ते म्हणजे विकास असं त्याला वाटतं. पण गावातल्या मंडळीने मात्र वेगळंच काहीतरी विकासाची रचना असू शकते, अपेक्षित असू शकते आणि त्याला पण विकास म्हणतो तसं नाही. त्यामुळे विकसनाच्या प्रक्रियेतला सर्वात मला महत्त्वाचा भाग कुठला वाटत असतो तर तो स्वतःची ओळख त्या विकसनातून मुलीला होतीये का. मी कोण आहे, माझ्याकडे कुठल्या क्षमता आहेत, माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या उणीवा आहेत, कुठली ताकद आहे माझी, या प्रकारची ओळख ती ओळख होण्यासाठी आवश्यक तो स्वतःचा शोध घेण्याच्या प्रक्रिया आणि अशा शोध घेण्याच्या प्रक्रियांसाठी उपक्रमांची रचना. मग अशी त्यांच्या बोलण्यात आलं की आम्ही उपक्रम राबवतो म्हणजे नियोजन आम्ही करतो आणि मुलांनी फक्त सहभागी व्हायचं असतं. इथं उपक्रमांमध्ये तुम्हाला कुठले उपक्रम हवेत ह्याच्या प्रक्रियेतून आपण मुलांपर्यंत जर काही रचना पोहोचवू शकलो तर शोध घेण्यासाठी आवश्यक उपक्रम आमचे आहेत का, उपक्रमासाठी उपक्रम आहेत. आणि त्यामुळे कुठलाही उपक्रम घ्या, क्रीडा स्पर्धा घ्या, संमेलन घ्या, कितीतरी उपक्रम असतील ज्या ठिकाणी शोध घेण्याची प्रक्रिया खरं तर सहज व्हायला पाहिजे. पण आज शोध घेण्याच्या प्रक्रियेला महत्त्व नाही आहे, सादरीकरणाच्या प्रक्रियेला महत्त्व आहे. आणि त्यामुळे मला तिथं असं वाटतं की हा स्वशोध घ्यायला उद्युक्त करणं, क्वचित प्रसंगी ढकलणं, क्वचित प्रसंगी त्याला आग्रह धरणं की तुला तुझं शोधायचं आहे, त्यासाठी हा अनुभव आहे, त्यासाठी हे दर्शन आहे, त्यासाठी तुला अमुक 1-4 गोष्टी दाखवलेल्या आहेत, आता तुला काय स्वतःचा शोध लागला, काय नवीन कळलं तुला तुझ्याबद्दलचं, काय चांगल्या गोष्टी कळल्या, काय उणीवा कळल्या. आज 10वी 12वी काय डिग्रीपर्यंत आलेल्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्याबद्दलची ओळखीची जर का 4 वाक्य सांगायची म्हटली तर डिग्री मार्क याच्या पलीकडं स्वतःच्याबद्दल त्याला सांगता येत नाही. मला असं वाटतं की शिक्षण प्रक्रियेमध्ये हा विकसनाच्या प्रक्रियेतला एक भाग म्हणजे ओळख आणि शोध प्रक्रिया याला गती देणं. मग विकासाच्या प्रक्रियेमध्ये वाढ आणि विकासातला मगाशी संदर्भ आला तो फरक हा आहे. वाढ ही नैसर्गिकरित्या होणारी गोष्ट आहे आणि विकासामध्ये ठरवून करण्याची गोष्ट आहे. मग हे ठरवणार कोण, तर विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. हा विषय पुढच्या सत्रात आहे, त्याबद्दल अधिक तपशिलात पुढच्या सत्रात आपण समजून घेऊयात की संकल्प ते संस्कार हा सगळा प्रवास हा या व्यक्तिमत्व विकसनातल्या विकसनाची स्वयंप्रेरणा निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याबद्दल मी आज थोडं कमी बोलेन. पण ही विकासाची प्रक्रिया ही माझी चालू आहे का चालू नाही आहे याचं मापदंड काय, मगाशी त्यांनी त्याचा मापदंडाबद्दल उल्लेख केला, मूल्यमापनाबद्दल उल्लेख केला. आणि इथं मला नेहमी असं वाटतं की आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये अजून एक मोठा रोग हा अनेक कारणांमुळे शिरलेला होतो, म्हणजे आम्ही वर्गातल्या काही मोजक्याच लोकांना बक्षिसं देतो. साधारणपणे माझा अनुभव असा आहे गेल्या काही वर्षांमध्ये शाळांमध्ये हिंडल्यानंतर की 10 ते 20% मुलामुलींना बक्षिसं मिळतात. एकूण 5वीपासून 10वीपर्यंत सगळ्या 5वी ते 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण जर का संख्या काढली तर साधारणतः 30 मुलं बहुतांशी असतात, काही मुलं बदलतात. त्याच्यात 80% मुलं ही बक्षिसाशिवाय पुढे जातात. स्वयंप्रेरणेमध्ये खरं तर बक्षिसाची गरज नाही, पण ज्या वयात मुलं विद्यार्थी आहेत त्या वयात सुरुवातीला टेकू म्हणून का होईना ही सुरुवातीला बक्षिसं लागतात. मग ही बक्षिसं ही प्रत्येकाला कशी मिळतील आणि मग त्यासाठी या विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रगतीला बक्षिसाची रचना करता येईल का.
मी पहिला क्रमांक आला म्हणून मला बक्षीस मिळणार नाही, तर मी आता जिथं आहे तिथून 5 पावलं पुढे गेलो ना, मला बक्षीस आहे. हस्ताक्षरातल्या पहिल्या क्रमांकाला बक्षीस नाही आहे, पण माझं आजचं हस्ताक्षर आणि 4 महिन्यानंतरचं हस्ताक्षर, या 2 हस्ताक्षरात जर का फरक असेल ना, चांगला फरक पडला असेल ना, तर मला बक्षीस मिळालं पाहिजे. भले माझं अक्षर पहिल्या क्रमांकाच्या खूप खाली असलं तरी चालेल, पण माझी माझ्याबरोबरची स्पर्धा आहे, माझी माझ्याबरोबरच्या प्रगतीचा वेग आहे. आणि हा वेग आपल्याला आपल्या शाळेमध्ये अशा प्रगतीला बक्षिसांच्या रचनांचा विचार करून विकासाच्या प्रक्रियेला गती देता येईल का? अत्यंत जाडाजुडा विद्यार्थी पळण्याच्या स्पर्धेमध्ये शेवटचा येणार, त्याला माहिती आहे, सगळ्या वर्गाला माहिती आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तो काय म्हणतो, कशाला पळा आणि कशाला हसं करून घ्या. कंपल्सरीच केलं आहे, आता पर्यायच नाही आहे. तो दिडू पळतो, सगळ्यांचं मस्त हसणं खिदळणं सगळं तो समजून घेतो, शेवटपर्यंत कशी बशी स्पर्धा पूर्ण करतो. पण तो जर का 40 सेकंदात जर का 100 मीटर पळत असेल, तर जर का तो 30 सेकंदात पळला तर तुला बक्षीस आहे जर का पण त्याला सांगितलं, 4 वेळा क्रीडांगणावरती उतरेल ना. पहिला क्रमांक काही 11 सेकंदात असेल, 10 सेकंद असेल, 12 सेकंदात असेल, पण हा 30 सेकंदाचा शेवटचा जरी आला तर तो कालच्यापेक्षा आज वेगानं पळतोय ना. ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा स्वतःशी स्पर्धा, त्यातून प्रगतीला बक्षीस, त्यातून विकासाची प्रक्रिया. मला असं वाटतं की हा विकसनाच्या संदर्भातला भाग आपण त्या दृष्टिकोनातून बघूयात. आणि मग कदाचित सुरुवातीला मगाशी त्यांनी सांगितलं प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी काढावी. माझं त्याच्या पुढचं जाऊन असं म्हणणं की सुरुवातीला विद्यार्थ्यांनी बक्षिसं जाहीर करायची स्वतःसाठी. या वर्षा शेवटी मला हे बक्षीस मिळालं पाहिजे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काय काय करणार आहे सांग, काय काय धडपड करणार आहे सांग, अमुक अमुक केलंस, तुझं जाहीर केलेलं बक्षीस तुला मी देतो. अशी मी माझी बक्षिसं जाहीर करीन आणि त्यासाठी मी आटापिटा करीन, ते बक्षीस मी मिळवीन. वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करीन की हे मला बक्षीस मिळवायचं आहे आणि वर्षाच्या शेवटी मी धडपड करून ते बक्षीस मिळवीन. हा प्रवास हा विकसनाचा प्रवास आहे, हा स्वतःच्या जिद्दीचा प्रवास आहे, स्वतः ठरवून करण्याचा प्रवास आहे असं मला वाटतं. आजची हा जो मुद्दा त्यातला आहे, तिथं मला या आनंदमय कोशाची गरज जास्ती विशेषत्वानं जाणवते. कारण ही आजची जी गोष्ट आहे ना, ती सगळी गुण, स्पर्धा, कंपल्शन, खरंच गरज आहे का, कितीही महत्त्वपूर्ण गोष्ट असली तरी सुद्धा पालक आणि विद्यार्थी विचारतात मार्क आहेत का, कंपल्सरी आहे का, केलंच पाहिजे का, नाही केलं तर. या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडं जाऊन मला आनंद मिळणार आहे, मला मजा येणार आहे, अशा प्रकारचा भाव या सगळ्या उपक्रमांच्या मधून, स्पर्धांच्या मधून अधिकाधिक कसा वाढवता येईल. आता मी जरा महाविद्यालय गटाची एक वेगळी स्पर्धा घेतोय. स्पर्धेचं नाव आहे ग्रेट भेट मुलाखत स्पर्धा. आणि जे विद्यार्थी सहभागी झालेत ना, ते आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. आणि मला खात्री आहे की जेव्हा ते येतील स्पर्धेच्या निर्णय प्रक्रियेच्या वेळेला, तेव्हा निर्णय काय लागतो याच्याकडे फार कमी जणांचं लक्ष असणार आहे. मला कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीबरोबर तासभर गप्पा मारायला मिळाला ह्याचा आनंद शेअर करायला जास्तीत जण येईल. आपल्या सगळ्या प्रक्रियांमध्ये असं एखाद्या अनुभवातून आनंद शेअर करावा असं वाटणं, सांगावं असं वाटणं, मांडावं असं वाटणं, तो द्विगुणित करावा असं वाटणं, ही प्रक्रिया जितकी होईल तितकं प्रत्येक गोष्ट ही मुलं आनंदाच्या साधारण दिशेनं पुढे जातील. त्यामुळे आनंदमय कोश ही वेगळ्या कोशाची रचना नसून 5ही कोशांच्या मध्ये झिरपत जाणारी प्रक्रिया असायला पाहिजे असं मला वाटतं. जी जी कृती करू त्या कृतीमधून आनंद कसा मिळेल, मजा कशी येईल, छान कसं वाटेल. आणि या आनंदाच्या मगाशी सुख आणि आनंदाचा त्यांनी संदर्भ घेतला. त्यामुळे तात्कालिक तात्पुरतं असं काहीतरी मला मिळाल्यापेक्षा सुद्धा अधिक दीर्घकाळाचा आनंद या प्रक्रियांमध्ये आपण अधिक अशा दिशेनं जाऊ शकू. आणि गरज तर आहेच आहे, कारण खूप वर्षांपूर्वी एका विद्वत व्यक्तीने सांगून ठेवलेलं आहे की मी जर का शाळेत गेलो नसतो तर माझा विकास अधिक चांगला झाला असता. शाळेत गेलो आणि गडबड झाली सगळी. आता ही काही वर्षांची प्रक्रिया आज अजून बिकट झालेली आहे. आजच्या मुलांनी किंवा मुलींनी जर का हा पर्यंत जर का त्याला सांगायला सांगितलं की हे 200% खरं आहे आमच्या बाबतीमध्ये म्हणे, आणि ह्याची प्रतिकं दिसतात आपल्याला. अचानकपणे शाळेत सुट्टी जाहीर करायची सूचना आली रे आली, काय प्रतिक्रिया असते वर्गामध्ये.
बोलकं उदाहरण आहे माझ्या दृष्टीनं असं मला वाटतं की मुलांना अत्यानंद होतो, शाळेला सुट्टी याचा अत्यानंद होतो. पण मी अशा काही शाळा बघितल्या महाराष्ट्रातल्या आणि त्यावेळेला मी तिथं होतो आणि अशी सुट्टीची सूचना आल्यावरती वर्गातल्या निम्म्यापेक्षा जास्ती मुलांनी चुक 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 असं केलं. का रे बाबा म्हटलं, अरे तुम्हाला नाही का आनंद? नाही, तर उद्या काय आहे, अमुक एका शिक्षकांचा तास आहे आणि तो नाही बुडवायला पाहिजे आम्हाला. अमुक एका विषयाचा तास आहे, अमुक एक उपक्रम आहे, अमुक एक रचना आहे, तो उद्या आहे आणि त्यामुळे आम्हाला उद्याच्या सुट्टीचा आनंद नाही झाला. सुट्टीचा आनंद न होणं याचा अर्थ शिक्षण प्रक्रियेमध्ये काहीतरी त्याला हवं असलेलं, त्याला भावणारं असं घडतंय. शाळेतून विद्यार्थ्यांना आता घरी जा असं सांगावं लागणं, इतकं रेंगाळणं मुलांनी शाळेमध्ये. आणि मगाशी सांगितलं तसं की सुट्टी झालेली झालं की केव्हा एकदा वर्गातून बाहेर पडतोय, ही दोन चित्र आहेत असं मला वाटतं. आणि या चित्रांच्या मध्ये आपल्याला या विकसनाच्या गरजेचं जास्ती महत्त्व लक्षात येईल असं मला वाटतं. शिक्षण प्रक्रियेमध्ये पाठ्यपुस्तकं शिकवायचीत की नाही हो आम्हाला? शिकवायचीत ना, पण बाऊ करून शिकवायची गरज नाही ना. पाठ्यपुस्तक शिकवायला आपल्याला 200 दिवस लागत नाहीत. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रचितीच्या गटानं विवेकराव इथं बसलेले आहेत. साखर शाळा अशा 100 दिवसांच्या चालवल्या ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी. आणि त्या साखर शाळामध्ये 100 दिवसात त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होतो ना. कशाला 200 दिवस आम्हाला लागतात? आम्हीच तो पुरवून खातो की काय असं मला वाटतं. आम्हीच तो मुलांना समजणार नाही असा एक प्रचंड भ्रम करून घेतलेला आहे की मुलांना काहीही कळत नाही. त्यामुळे मला शब्द मुलांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याशिवाय शिकलीत मुलं असं आम्हाला वाटत नाही. मुलं त्यांची शिकण्यामध्ये पुष्कळ मशगूल होऊ शकतात तर का त्याची आवड निर्माण झाली तर. शिक्षकाचं काम विषय शिकवणं नसून विषयाची गोडी लावणं जास्ती असं मला वाटतं. आणि अशी जर गोडी लावली ना तर मुलं त्यांच्या पलीकडे जाऊन शिकतील, पुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकतील. इतर शिक्षक कदाचित विचारतील का हा फक्त गणिताचाच अभ्यास करतो, गेले 8 दिवस झाले. हे मी ऐकलंय माझ्या वर्गामध्ये गणित शिकवत असताना. त्याची गोडी लावायला पाहिजे ना आपल्याला. बाकी तो करेल ना पुढचं. कौशल्य काही शिकवायला लागतील, काही थोडीशी माहिती द्यायला लागेल, पण ती थोडीशी माहिती आणि काही कौशल्य याच्या आधारावरती गोडीच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः शिकतात. त्यांना भरपूर वेळ असतो. आपण वेळेची कौतुकं करतो, परंतु मुलांना भरपूर वेळ असतो. तो वेळ त्यांनी कसा आणि कुठं वापरायचा हे आपण किती गोडी लावतो ह्याच्यावरती अवलंबून आहे असं मला वाटतं. मुलं TV बंद करत नाहीत, मुलं स्क्रीन बघूच काय बंदच करू शकत नाहीत. ही भ्रामक समजूत आहे असं माझं गेल्या काही वर्षांमधला ठाम अनुभव आहे. की त्याच्या पलीकडचं काहीतरी उत्तम तुम्ही जर दिलं तर मुलांना आठवण पण होत नाही त्याची, इतकं आपण त्यांना त्याच्यापासून लांब घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आरडाओरडा करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा गोडी लावण्यात जास्त वेळ घालूयात असं मला वाटतं. कसं घडत नाहीये असं सांगण्यापेक्षा कसं घडू शकेल याच्यावरती जास्त वेळ देऊ असं मला वाटतं. आणि यासाठी आवश्यक असलेली अनेक तंत्र, अनेक पद्धती आपल्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये अनेक शाळांनी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की जसं तुम्ही इथं पंचकोश विकसनाच्या प्रक्रिया समजून घेऊन त्या आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये कशा आणता येतील यासाठी जमलेलं आहात, तितकंच महत्त्वाचं मधल्या वेळामध्ये आपण करत असलेले प्रयोग एकमेकांना सांगा ना जरा. आपण ज्या अर्थी इथं आलेला 2 दिवस या विषयावरती चर्चा करायला, चिंतन करायला, समजून घ्यायला, त्या अर्थी आपण धडपडणारे शिक्षक आहात, काही वेगळं करू इच्छिणारे शिक्षक आहात, काही वेगळं घडावं शिक्षण प्रक्रियेमध्ये असा विचार करून तुम्ही इथं आलेला आहात. काहीतरी तुम्ही करत आहातच, निश्चितपणे करत आहात. कदाचित 10% करावं 20-25% कसं वाढवता येईल असं म्हणून आला असाल. की आपण जे करतो ते बरोबर की नाही त्याचं खातर जमा करून घ्यावी म्हणून आलेला असाल. त्यात अजून कोण कोण काय काय करतं ते समजून घेऊन त्यातलं काही आपल्याला करता येईल का या भूमिकेतून आला आहात. मधल्या मोकळ्या वेळामध्ये मी आग्रहानं तुम्हाला असं सांगेन की आपलं गट सोडा. ज्या शाळेमधले 5 जण, 4 जण, 7 जण, 10 जण आलेत ना, त्यांनी एक नियम समजून घ्या की उद्या संध्याकाळपर्यंत आपापसात बोलायचंच नाही. त्यांनी जणू की आपण अनोळखीच आहोत एकमेकांच्यासाठी आणि अजिबात त्यांना ओळख पण दाखवणार नाही. त्याच्याशिवाय आपण इतरांशी बोलणार नाही. जेवायला बसताना दुसऱ्यांच्या शेजारी बसा. आम्हीच 5 जण शेजारी बसतो, तुम्ही असणार पुढची
वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष एकत्रच असणार. या 2 दिवसांमध्ये निदान असं ठरवून गप्पांच्या वेळेला, चहाच्या वेळेला, जेवणाच्या वेळेला, मोकळ्या वेळेला मी कमीत कमी 50 जणांशी या 2 दिवसामध्ये संवाद करीन. त्यांचं नाव मला लक्षात राहील की नाही माहीत नाही, पण त्यांनी सांगितलेला उपक्रम माझ्या लक्षात राहील. त्याने मी सांगितलेल्या उपक्रमाबद्दल तर त्यांचा विचार हा माझ्यापर्यंत अधिक चांगल्या रीतीने पोहोचेल. मला कन्फर्म होईल की हो हे मी करते तर बरोबर आहे, किंवा त्यात असा अजून बदल केला तर अजून चांगलं होईल, किंवा माझाच प्रकारचा एक उपक्रम दुसरं कोणतरी करत आहे. याला म्हणायचं व्यक्तिमत्व विकसन ना. सहवासातून शिक्षण हे खरं तर व्यक्तिमत्व विकसनाचं सूत्र असायला हवं. मगाशी त्यांनी सांगितलं की बोलण्यापेक्षा पाहण्यातून मुलं जास्त शिकतात. या पाहण्यामध्ये सहवास हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि आपण आपल्या मुलामुलींना असा वेगवेगळ्या व्यक्तींचा सहवास घडवून आणतो का? शिक्षण प्रक्रियेमध्ये, शाळेमध्ये, शाळेच्या बाहेर, सहलीला गेलो तरी सुद्धा आम्ही काय करतो? सहलीला त्यांना ठिकाणं दाखवतो, व्यक्ती दाखवतो का? तिथं असलेल्या छोट्या मोठ्या व्यक्तींबरोबर गप्पा मारायला पण त्यांना वाव देतो का? संधी देतो का? मी रोज तुमच्या घराच्या जवळ असलेल्या एका बागेमध्ये सकाळच्या व्यायामासाठी म्हणून जातो. परवा दिवशी त्या बागेमध्ये एका शाळेची सहल आली. छोटी मुलं होती, 2री 3रीतली असतील साधारणतः. 50-100 मुलं एकदम त्या गाडीतून उतरली आणि बागेमध्ये आली. आणि अर्थातच कदाचित त्या मुलांनी एवढी मोठी मोकळी बाग आणि असं खुलं सगळं बघितलं नसल्यामुळे मुलं एकदम अशी ती पळायला लागली. इथं ती शिस्त नावाची गोष्ट मध्ये आड आली आणि सगळ्या शिक्षकांनी शिट्टी वाजवून इकडे या, इकडे या, इकडे या, सगळे असे रांगेत बसा. मला इतकं भयंकर वाटलं की अरे या बागेमध्ये मुलांना परत रांगेतच बसवण्यासाठी तुम्ही आणलं का? भटकू देत ना, मोकळेपणाने त्यांना जाऊ देत ना, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचं काहीतरी गवसू देत ना. सहवास माणसांचा, सहवास निसर्गाचा, सहवास तंत्रज्ञानाचा, आणि या सहवासावरती गप्पा, या सहवासावरती बोलणं, या सहवासाचा अनुभव पचवण्याची प्रक्रिया शिक्षण प्रक्रियेमध्ये असणं म्हणजे व्यक्तिमत्व विकसनाची प्रक्रिया समृद्ध करत जाण्याची गोष्ट असं मला वाटतं. रेणुताईंनी त्यांच्या मांडणीमध्ये काही उदाहरणांच्या आधारानं यातले काही पैलू, वेळेच्या दृष्टीनं मोजके मर्यादित पैलू हे त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर उलगडले. त्याला काहीशी जोड मी माझ्या बोलण्यातून द्यायचा प्रयत्न केला. हा विषय असा आहे की जो सर्वव्यापी आहे, सर्व क्षेत्रव्यापी आहे, सर्व काळव्यापी आहे, बदलत जाणारा आहे, डायनॅमिक आहे. आज सांगितलं म्हणजे तेच उद्या असणार आहे असं नाही आहे, उद्या वेगळं असणार आहे. त्यामुळे आजची गरज अशी, तिचा एक विषय असाही हवा होता की उद्याची गरज काय असणार आहे, कारण आजच्या गरजेबरोबरच उद्याची गरजसुद्धा काहीतरी बदलत जाणार आहे. पण मला असं वाटतं संयोजकांनी उद्याची हे कंसात घालून ते, जसं आपण इंग्रजीमध्ये काही वेळेला सायलेंट असं म्हणतो ना, ते अक्षर हे जरा सायलेंट आहे, ते उच्चारायचं नसतं, तसं या याच्यामध्ये ते उद्याचे हे अक्षर उच्चारायचं नाही आहे. ते तुमच्या सगळ्यांसाठी चर्चेसाठी खुलं ठेवलं आहे. अशी चर्चा घडावी याची आजचं सत्र म्हणजे एक जणू काही सुरुवात होती असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना आणि रेणुताईंना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. दोन अतिशय समृद्ध वक्त्यांकडून एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण आत्ता सर्वांनी ऐकला, त्याबद्दल दोन्ही वक्त्यांचे खूप खूप आभार.